कर्जत येथील प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरामध्ये अतिक्रमण करून त्या ठिकाणी काही लोक मंदिराचं पावित्र्य नष्ट करीत आहेत। याचबरोबर दिवसेंदिवस हे अतिक्रमण वाढवलं जात असून यामुळे मंदिर परिसरामध्ये जाण्यासाठी भाविक भक्तांना मोठी कसरत करावी लागत आहे। सदर अतिक्रमण तात्काळ काढावे या मागणीसाठी कर्जत येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 2 दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे। तर या विरोधात कर्जत येथील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते। कर्जत बंदचं आवाहन काल करून संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना आणि कर्जतमधील नागरिकांतर्फे बंद पाळण्यात आला। कर्जत बंदला 100% प्रतिसाद मिळाला होता। संपूर्ण शहर हे कडकडीत बंद ठेवण्यात आलं। तर कर्जतच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं। भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर आणि नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला। मंदिराभोवताचे अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात येईल असं आश्वासन कर्जत तहसीलदारांनी दिल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आलाय। जिल्हा प्रशासनानं या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण काढलं नाही तर हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरून हे अतिक्रमण जमीनदोस्त करतील असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय। कर्जत शहरामध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने आमचा सर्व सकल हिंदू समाज या ठिकाणी सहभागी झाला होता आणि विशेष करून महाराष्ट्राच्या विधानसभेतील आमदार आदरणीय पडळकर साहेब या ठिकाणी देखील सकाळी येऊन या सर्व प्रश्नांची चर्चा करून आपल्या हे सर्व रस्ता रोकोला पाठिंबा देऊन या ठिकाणून गेलेले आहेत। त्यांचे देखील या ठिकाणी मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने सकल हिंदू समाजातून आभार व्यक्त करतो। पण हा जो प्रश्न आहे की कुठेतरी मंदिरांवरती होत असणारं अतिक्रमण आणि त्याच्यावरती सातत्याने होत असणारे कुठेतरी वेगवेगळे दावे की जागा आमची आहे, हे देवस्थान आमचं आहे, म्हणजे हे याच्यावरती कुठेतरी एक संशय येतो आणि या माध्यमातून ते देखील लोक सिद्ध करतात की आम्ही सुद्धा एक हिंदूच आहोत आणि आमचा जुना जो काय वारसा आहे तो हिंदू आहे। कारण हिंदूंच्या मंदिरावर दावा करणं म्हणजे ते हिंदू असल्याशिवाय ते कुणी करू शकत नाही। त्यामुळं कुठेतरी अशा वृत्ती कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे। आणि म्हणून महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं की ते जे काही सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वक्फ बोर्डाच्या माध्यमातून दावे दाखल केले जायचे त्याच्यावर देखील आता कुठेतरी अंकुश आल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यामुळे इथलं जे अतिक्रमण आहे तर ते लवकरात लवकर निघलं पाहिजे। याच्याकरता प्रशासनाने पडळकर साहेबांना सकाळच्या सत्रामध्येच लेखी आश्वासन दिलं, आम्ही ते काढू, आम्ही ते योग्यरित्या आम्ही ते सगळे अतिक्रमण काढण्याचं काम केलं जाईल। या ठिकाणी त्यांना काही स्थानिक लोक सातत्याने पाठीशी घालतात, पण त्यांना लक्षात येत नाही की हा भाईचारा हा आपल्या कुटुंबाच्या आणि घरापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही, तो आपल्या कुटुंबाला कुठेतरी अडचणीत आणणार आहे। त्यामुळे आपण तिथून सावध राहावं, सतर्क राहावं आणि त्यातनं कुठेतरी आपण आपल्या हिंदू समाजाच्या माता भगिनीला सुरक्षित कसं ठेवू याच्यावर देखील काम करण्याची आवश्यकता ही आपल्याला कुठेतरी आज आहे। त्यामुळे आजचा हा तात्पुरत्या स्वरूपात जर प्रशासनाने केलं नाही तर प्रशासनाच्या विरोधामध्ये असेल तिथलच्या अतिक्रमणाच्या स्वतः सकल हिंदू समाजाचे सर्व कार्यकर्ते आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी जाऊ आणि ते अतिक्रमण काढण्याचं काम आम्ही हातात घेतल्याशिवाय राहणार नाही। कर्जत येथील आंदोलनाच्या नंतर आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणी अहिल्यानगर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राचीन हनुमान मंदिरासमोरील अतिक्रमण काढावे या मागणीसाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। अतिक्रमण झालेली जागा कोणत्या विभागाच्या अधिपत्याखाली येते याबाबत आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व संबंधित खात्याचे अधिकारी आणि उपोषणकर्ते यांची एक बैठक होणार असून उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार अतिक्रमण काढलं जाईल असं लेखी पत्र जिल्हा प्रशासनानं उपोषणकर्त्यांना दिलं आहे। ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहिल्यानगर।